नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा एक माहितीचा आपण व्हिडिओ म्हाडा सिडको लॉटरी संदर्भामध्ये घेऊन आलेलो आहोत। आपण ह्या आता जी नवीन लवकरच लवकर फर्स्ट कम फर्स्ट प्रोसेस जी लॉटरी येणार या संदर्भामध्ये आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या पद्धतीने गेल्या 7 वर्षापासून आपण सिडको म्हाडा PMRDAचे वेगवेगळे जे गृह प्रकल्प सरकारी असतात या संदर्भामध्ये सर्वसामान्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या पुणे किंवा मुंबईतील आपल्या ऑफिसला भेट दिल्यास आपण त्या ठिकाणी आल्यानंतर आलेल्यांना घर घेऊ इच्छिणाऱ्यांना आपण मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याच पद्धतीने आतापर्यंत आपण हजारो घर घेऊ इच्छिणाऱ्यांचे घराचं स्वप्न म्हाडा किंवा सिडकोच्या माध्यमातून त्यांचे फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत म्हणजेच हे जे सरकारी योजना असतात त्याच्यासाठी आवश्यक जी कागदपत्र असतात त्यांची तयारी करण्यापासून त्याची पूर्ण कागदपत्र तयार करून देऊन म्हाडा किंवा सिडकोच्या नियमाप्रमाणे आपण कागदपत्र तयार करून त्यांचा फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन करून देऊन त्याचबरोबर फ्लॅट सिलेक्शन किंवा आपण योग्य मार्गदर्शन घेऊन कुठे घर घ्यायला हवं या संदर्भामध्ये सुद्धा आपण सातत्याने मदत करत आहोत। यानंतर जेव्हा अशा घर घेऊ इच्छिणाऱ्यांना ह्या लॉटरीमध्ये घर लागतात किंवा घर मिळतात त्यानंतर त्यांचा सगळ्यात मोठा जो प्रश्न असतो आर्थिक तजवीज याची सुद्धा 100% गृहकर्ज आपण राष्ट्रीयकृत किंवा गव्हर्नमेंट बँकेतून मिळवून देण्यासाठी 7.3% एवढ्या कमी व्याजदरामध्ये मिळवून देण्यामध्ये आतापर्यंत आपण हजारो विजेत्यांना यशस्वी झालेलो आहोत। त्याच पद्धतीने आता सुद्धा आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फर्स्ट कम फर्स्ट बेसिस किंवा प्रथम येणाऱ्यास प्रथम जी लॉटरी आहे ही लॉटरी आता लवकरच म्हाडाची मुंबई लॉटरी जाहीर होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये जर कोणाला घर घ्यायचं असेल तर त्यांनी ताबडतोब कॉन्टॅक्ट करावा, कारण की आपण त्याच्यासाठी फर्स्ट कम फर्स्ट बेसिसमध्ये आपले कागदपत्र पूर्ण तयार असेल तरच आपण फॉर्म भरू शकणार आहात आणि फॉर्म जर भरू शकला आहात तरच आपल्याला फर्स्ट किंवा पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये जो प्रथम रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म भरेल सर्व कागदपत्र असता तो व्हेरीफाईड किंवा सर्व अपलोड करेल म्हाडा की साईटवरती तेव्हाच त्याला ते घर भेटणार आहे। त्यामुळे ही आवश्यक कागदपत्र तयार करण्यासाठी आपण संपर्क केल्यास ताबडतोब आपण ती कागदपत्र तयार करण्यासाठी सहकार्य किंवा मदत करणार आहोत। आणि ही लॉटरी आता दादर पवई या ठिकाणी लवकरच जाहीर होणार आहे आणि ही साधारण इलेक्शनच्या पूर्वी येण्याची शक्यता आहे। जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे किंवा निवडणूक आहे याची आचारसंहिता लागू होण्याच्या